दाखल झालेले असून या बसेस सध्या रवाना होत आहेत। 11 वाजताची वेळ देण्यात आलेली असून अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम इंडिया यांची भेट होणार आहे। या भेटी दरम्यान सुद्धा काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। भारतीय संघाने 2024च्या T20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं। 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर T20 विश्वचषकाचं जेतेपद पटकावलंय आणि याच ऐतिहासिक विजयानंतर आपण पाहतोय खरं तर देशभरामध्ये जल्लोषाचं, आनंदाचं, उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं आणि त्या दिवसापासूनच सुरू झालेला हा जल्लोष आजही कायम आहे। आज दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीम इंडिया भेट घेणार आहे। अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी प्रमोद जगताप यांच्याकडे जाऊयात। प्रमोद, सध्याची काय घडामोडी घडतायत? चाहत्यांची मोठ्या प्रमाणात हॉटेलबाहेर गर्दी झाली आहे। ऋतुजा, बसमध्ये सगळे खेळाडू बसलेले आहेत। आपण दृश्यांच्या मार्फत साम टीव्हीवरती खरं तर ही सगळी दृश्य बघू शकतोय आणि बघू शकतो आपण कशा पद्धतीने सगळे खेळाडू भारतीय संघाचा जो जर्सी आहे ती अंगावरती घालून दिसतात। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय, साम टीव्हीच्या दृश्यांमध्ये आपण विराट कोहलीला बघू शकतोय। विराट कोहली खरं तर चाहत्यांना हात हलवून अभिवादन करत असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सोबतच इतर सगळे खेळाडू जे आहेत ते देखील याच बसेसमध्ये बसलेले आहेत आणि इथून ही सगळी टीम जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निघाल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। ऋतुजा आपण बघू शकतो साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी खरं तर कॅमेऱ्यामधनं विराट कोहली यानं कॅमेऱ्याच्या मार्फत हाय केला आहे। इतरही खेळाडू आपण बघू शकतोय, चहल असेल किंवा जडेजा असेल, ही सगळी टीम जी आहे ती या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी निघालेली आहे। एकाच बसमध्ये हे सगळे खेळाडू जे आहेत ते 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत। 11 वाजता ऋतुजा पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिलेली आहे, पण त्यासाठी इथून ICT मोरे या हॉटेलवरनं हे सगळे खेळाडू निघालेले आहेत। खरं तर चाहत्यांची खूप गर्दी जी आहे ती या हॉटेलवरती असल्याचं बघायला मिळतंय। चाहत्यांकडनं घोषणाबाजी केली जाते। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो माध्यमांची गर्दी असेल किंवा चाहत्यांची गर्दी खूप मोठी असल्याचं बघायला मिळतं। हे सगळे चाहते जे आहेत ऋतुजा ते या खेळाडूंची सेल्फी जे आहेत ते कैद करून घेण्यासाठी आपल्या कॅमेऱ्यामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं। पुढच्या अर्ध्या तासामध्ये ऋतुजा ही भेट होणार आहे आणि या भेटीमध्ये पंतप्रधान नेमकं या सगळ्या खेळाडूंना काय संदेश देतात, कशा पद्धतीने कौतुक करतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। टीम इथून निघालेली आहे। पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोक कल्याण मार्ग या ठिकाणी ही सगळी टीम पोहोचणार आहे। निश्चितच प्रमोद, आणि त्यामुळे सध्याची आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय। सध्या ही टीम इंडिया रवाना झालेली असून पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मोदींच्या निवासस्थानी टीम इंडिया दाखल होणार आहे आणि 11 वाजताची वेळ देण्यात आलेली असून थोड्याच वेळात आता मोदी आणि टीम इंडिया यांची भेट होणार आहे। मोदींच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने चाहत्यांची हॉटेलवर गर्दी झालेली आहे। खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी आपण पाहतोय मोठी गर्दी झालेली आहे। टीम इंडिया या ठिकाणावर आता रवाना झालेली असून अगदी थोड्याच वेळात मोदींची ते भेट घेणार आहेत।